भाजप आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीडमध्ये येत आहेत। कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं? अण्णा, उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, कसं स्वागत करताय? अतिशय आनंदाचा हा क्षण आहे। राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहेत, म्हणजे पब्लिकली पहिला कार्यक्रम ते या ठिकाणी करतायत। स्वागत कसं करतोय मला माहिती नाही, परंतु आम्ही 75,000 ते 1,00,000 लोकांचा सलामी ही साहेबांना देऊ। बाकीचे स्वागताचे नाटकं फाटकं करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त जनता त्या मंडपामध्ये यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आणि गावोगावचे लोक मोटारसायकलवरती आम्ही बोलवलेले आहेत, कारण 4 चाकी गाड्यात लोक जास्त बसत नाहीत। एका गाडीमध्ये साधारणतः 8 ते 10च माणसं बसतात आणि गाड्या तरी करणार किती, गाड्या भेटणार कुठं? त्याच्यापेक्षा सगळ्यांना मोटारसायकल, आष्टी तालुक्यातल्या सर्व जनतेला मी विनंती केलेली आहे की तुम्ही मोटारसायकलवरती चल ग सखे पंढरीला जसं गाणं आहे तसं चल ग सखे खुंटेफळला अशा पद्धतीने सगळ्यांनी, महिला आणि कारण आमच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणींना सर्वांनी घेऊन यावं अशा प्रकारची विनंती केली। कोण कोण या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहत आहे? अजितदादा असतील, आणखी मान्यवर कोण कोण आहे? आम्ही अजितदादांना विनंती केलेली आहे, विखे पाटील साहेब आहेत, राम शिंदे साहेब हे सभापती जरी झालेले असले तरी ते आमचे जावई आहेत म्हणून त्यांनाही बोलवलेले साहेब आहेत। जिल्ह्यातले सर्व आमदार आहेत आणि शेजारपाजारचे सुद्धा काही आमदार येतील। आम्ही सर्वजण जिल्ह्यातले म्हणजे जवळपास पंडित साहेब, त्याच्यानंतर माननीय क्षीरसागरजी, प्रकाशदादा, नमिताताई आणि विशेषतः जिल्ह्याचे खासदार साहेब यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे, कारण प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना बोलवावं लागतं। मात्र यामध्ये मुंडे बहीण भाऊ 2 मंत्री आहेत जिल्ह्यातले, त्यांना निमंत्रण दिलं का आणि ते येणार आहेत का? हे बघा, शासकीय पत्रकाप्रमाणे जे काही आपलं नियम आहे, नियमाप्रमाणे त्या दोघांची नावं पत्रिकेवरती आहेत। मात्र पंकजा मुंडे येणार अशा पद्धतीची त्यांच्या यंत्रणेकडून माहिती दिली गेली आणि ते CM सोबत येणार आहेत। कशा पद्धतीने तुम्ही स्वागत करता? आले तर स्वागतच करू ना। आमच्या कार्यक्रमाला जर आल्या तर निश्चितपणे जे काही प्रोटोकॉल आहे, मुख्यमंत्र्याच्या नंतर सभापती महोदयांचा सत्कार होईल आणि सभापती महोदयांच्या नंतर विखे पाटील सिनियर आणि लगेच त्यांचा सत्कार करू, काहीच अडचण नाही। आमच्या तालुक्यात आल्यावर, आमच्या कार्यक्रमात आल्यावर बाकीचं नंतर राहील। हा काय राजकारणाचा स्टेज नाही आहे, हे आमच्या डेव्हलपमेंटचं स्टेज आहे आणि त्याच्यावरती पंकजाताई आल्या तर त्यांचं निश्चितपणे स्वागत करू, जोरात स्वागत करू। आज अंजली दमाने यांनी जवळपास 275 कोटीच्या घोटाळ्याची, खरेदी घोटाळा जो कृषी विभागात झाला होता, धनंजय मुंडेवरती थेट आरोप केलेले आहेत, कागदपत्र देखील दाखवलेत। कसं पाहता ते? अंजलीताईंकडून चूक होते असं मला वाटतं। हा घोटाळा 275 नाही 550 कोटीचा आहे आणि हा घोटाळा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्याची चौकशी लावलेली आहे, परंतु तो ज्यांचं नाव घेतलं त्यांनी दाबून ठेवलं आहे असं माझी माहिती आहे। मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, ज्यांचं नाव तुम्ही न सांगता सांगितलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांनी, आणि पत्रकार परिषद घेऊन हे आरोप दातांत खोटे आहेत आणि मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून 59 दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि मीडिया ट्रायल केलं जातं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कोण ट्रायल करेल तुम्हाला? सगळीकडं तुम्हीच दिसताय ना, वाळूत तुम्ही, राखेत तुम्ही, दिया दुपारा माणसं मारायला तुम्हीच। हां, ते महादेव मुंडे 15 महिने झालं मेलेलं आहे, त्याचे आरोपी सापडून न देणारे तुम्हीच। मग तुमच्यावरच काय येतं आहे? दुसऱ्यांवर काय आहे ना, तुमच्यावरच काय येतं आहे हा आमचा सवाल आहे। आणि तुमच्यावर आल्याच्या नंतर दादांत खोटं आहे, आमकं टमकं म्हणणं ठीक आहे, पण बघूया ना अंजलीताईंनी जो हे केलेलं आहे त्याच्यावरती आता मी काय बोलणार नाही। माझ्याकडेही काही कागदपत्र आले पण मला वाचायलाच वेळ नाही भेटला। उद्या साहेब येऊन गेल्याच्या नंतर, कारण साहेब माझ्याकडं आहे, साहेबांचा दौरा होणं, त्यांचं स्वागत चांगलं होणं आणि आमच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेणं हे आमचं काम आहे।
त्याच्यामुळं आज मी त्यांच्यावरती काय बोलत नाही. आज उद्या अंजली दामाने या ताईंना बोलू द्या, परवा दिवशी मी बोलतो 6 किंवा 7ला. तुम्ही जो पीक विम्याचा प्रश्न लावून धरला होता, अधिवेशनात देखील मांडलं होतं, पीक विमा घोटाळा, हो. त्या संदर्भात जवळपास राज्यातील 96 जे काही CSA सेंटर आहेत त्याच्यावरती कारवाई झाली, त्याची ब्लॅकलिस्ट केली आहे त्यांना. आणखी काय मागणी? त्यातले परळीमधले 22 आहेत. हो, परळीमधले जास्त लोक आहेत. CSC सेंटर शोधून आणि राज्यात बी जे उघडले असते ना असे बोगस ॲटम, ते सगळे परळीच मार्गेच तिथं गेलेले आहेत. आणि हा जो घोटाळा आहे तो 5,000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. आणि त्याच्यावरती मी पत्र दिलं आहे CM साहेबांना, याच्यावर चौकशी समिती नेमावी. आणि त्या चौकशी समितीवरती राज्याचा कृषी आयुक्त राहिलेला एका अधिकारी किंवा एखादा कमिशनर त्याच्यावरती नेमावा. आणि कमिशनर म्हणतील ते 2 कलेक्टर घ्यावे आणि चौकशी करावी. बघा तुम्ही केवढा मोठा बवाल बाहेर येतो. ती याच पीक विमा घोटाळ्यासंदर्भात सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये हा विषय मांडला आणि कृषी मंत्र्यांनी यावरती कारवाई करू असं आश्वासन दिलं. नेमकं अपेक्षा आहे कृषी मंत्र्याकडून कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते? काय, हा सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे इथं, त्याच्यामुळं याचा थेट संपर्क. आणि अर्धा पैसा हे केंद्र सरकार देतं, अर्धा पैसा राज्य सरकार देतं. 1 रुपयात पीक विमा काढला जातो, बाकीचे 99 रुपये हे अर्धे केंद्राचे आणि अर्धे राज्याचे. याच्यावरती केंद्राने जर चौकशी लावली तर केंद्र सरकार CBI मार्फत याची चौकशी करू शकतं, किंवा आणखी कोणती यंत्रणा असेल तिच्यामार्फत चौकशी करू शकतं. आणि राज्य सरकार, मी देवेंद्रजींना पत्र दिले, देवेंद्रजींनी त्याच्यावरती इंडोसमेंट केली चौकशी लावावी म्हणून. आणि ते 1-2 दिवसात किंवा 4 दिवसात साहेबांच्या पुढं पत्र जाईल. आणि या आठवड्यात मी आता इथं आहे, गुंतलेलो आहे. आणि माझा फोकस उद्याच्याला माझ्या कार्यक्रमावर आहे. आणि सर्वाधिक मोठा कार्यक्रम संपला की परत फोकस माझा संतोष देशमुखावर आहे. मात्र हे सगळं पत्रकार परिषद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादांची विशेष भेट घेतली. अंजली दमन यांची पत्रकार परिषद झाली, आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीच्या संदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्या आणि नंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादाची भेट घेतली. हे बघा, धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी निर्णय हा अजितदादांच्या हातात आहे. अजितदादांना सुद्धा जनतेमधून किती इव्हॅल्युएट व्हायचं हे अजितदादांनी ठरवावं. आम्ही कोण? आम्ही पामर लोक आहोत. मज पामराने काय सांगावे मोठ्या माणसाला. मी कोण आहे? एकदम गरीब माणूस आहे, चिल्लर कार्यकर्ता आहे, छोटा चिल्लर किंवा एखादा तुम्ही चिलटासारखा म्हणा. आम्ही चिलट आहोत. ह्याच्यामध्ये बिग बींनीच काय घ्यायचा तो निर्णय घेतला पाहिजे. चिलटांनी काय सांगावं मोठ्या माणसाला. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयारी कशी झाली आणि काय आव्हान असेल? आम्ही आता तयारी पूर्णपणे लोकांना सांगण्याची केलेली आहे. जनतेला विनंती केलेली आहे, माझ्यावरती प्रेम करणारे जेवढे लोक आहेत त्यांनी मिळेल त्या वाहनाने, आता 4 चाकीच पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे, ह्या आग्रह सोडून डायरेक्ट मोटरसायकलवरती दोघांनी नवरा बायकोनी चलग सखे खुंटे पडला अशा पद्धतीने यावं. आष्टी तालुक्यातल्या लोकांनी 4 चाकी गाडीची अपेक्षा करू नये. सगळ्या फक्त ज्येष्ठ मंडळींना आणि वयोवृद्ध जे काय असतील त्यांना 4 चाकी गाड्यात बसवावं. बाकी सगळ्या तरुणाईनं मोटरसायकलवर यावं. ज्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांनी जोडीने यावं आणि ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी टेबल सीट यावं. आपण पाहतोय उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेश धस यांनी सर्व आष्टीतील मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे. आणि विकासाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील सुरेश धस यांनी केलं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.